नमस्कार. मी ज्ञानेंद्रनाथ. या आपल्या पहिल्या भागामध्ये आपले स्वागत असो. आजचा विषय आपला थोडा साधनेला अनुसरून आहे. अनेक जणांच्या अशा समस्या असतात की आमचं ध्यान लागत नाही, आम्ही कोणता मंत्र जप करावा, आम्ही कोणत्या देवाची पूजा करावी, कशी करावी, त्याने आम्हाला कसे फलित मिळेल, असे अनेक समस्या येणाऱ्या कोणत्याही साधकाला पडणे हे स्वाभाविकच आहे. मलाही पडल्या होत्या, तुम्हालाही पडत असतील. आपण त्या विषयावरती थोडंसं चर्चा करूया. माझ्या थोड्या मार्गदर्शनाचा आपल्याला लाभ होईल अशी मी आशा बाळगतो. स्त्री असो पुरुष असो, सिद्धी आणि साधना यात बरेच अंतर आहे. मी साधनेविषयी बोलतो आहे. साधना जर तुम्हाला करायची असेल तर मग ती ब्राह्मी मुहूर्तावरतीही करू शकता किंवा तिन्ही सांजेलाही तुम्ही करू शकता. साधना कोणती करायची हे मात्र आधीच ठरलेलं असलं पाहिजे. नाही तर कोणत्याही पुस्तकातला मंत्र घ्यायचा आणि मग आपण अनुष्ठान करायचं सांगितल्याप्रमाणे, पण फलित हे काहीच होत नाही. मी या मताचा आहे की कोणतंही मंत्र जप करण्याअगोदर आपण गुरुसेवा करावी. गुरुच्या ज्ञानाखाली आपण जेव्हा वाढतो त्यावेळेला आपल्या ज्ञानामध्ये खरोखरच भर पडलेली असते. प्रत्येकजण सांगतो की माझा हा देव आहे, माझा तो देव आहे, पण परमेश्वर तर तो एकच आहे. तुमचे मार्ग निरनिराळे असतात त्याच्याकडे पोचण्याचे, परंतु तो सर्व मार्गातून एकाच ठिकाणी स्थिर आहे. मग तुम्ही गणपतीची पूजा करा, तुमच्या कुलदेवीची पूजा करा, साईंची करा किंवा समर्थांची करा. मार्ग तुमचा कोणताही असला तरी ध्येय हे एकच आहे. मी आपणास असं सूचित करतो की कोणत्याही गुरुकडे आपण जाऊन सर्वप्रथम गुरु परीक्षा करावी की तो गुरु खरोखरच योग्य आहे का, आपल्याला कुठे वेगळ्या मार्गाला तो नेत नाही आहे ना, आपल्याला योग्य ज्ञान देत नाही आहे ना, किंवा आपल्याला तो योग्य ज्ञान देत आहे. ज्या वेळेस तुम्हाला ह्याची अनुभूती होईल की गुरु आपल्याला योग्य ज्ञान देत आहे, त्यावेळेस तुमची परीक्षा घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि गुरु तुमची परीक्षा घेतल्याशिवाय राहणार नाही. मग तो गुरु कोणताही पंथातला असो. ज्यावेळेस साधनेला सुरुवात होते, मी तर तुम्हाला अशाच प्रकारचं सूचित करीन की तुम्ही सकाळी ब्राह्मी मुहूर्तावरती शुचिर्भूत होऊन साधना करावी. साधना करताना तुमचे वस्त्र कोणत्या रंगाचे आहेत यालाही महत्त्व आहे. शक्यतो लाल रंगाचे वस्त्र तुम्ही प्रदान करावे. त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा उपहास न करता आणि उपवास न करता तुम्ही शांत चित्ताने आपल्या एकाग्र मन करण्यासाठी शांत जागी बसावे. आसन हे लोकरीचेच असावे, शक्यतो ते लाल रंगाचे असावे. हातामध्ये रुद्राक्षाची माळ घ्यावी. शक्यतो ती माळ आपल्या गुरुकडनं सिद्ध झालेली असेल तर अतिउत्तम, तुम्हाला फलित चांगल्या प्रकारचे मिळते. पुरुष असो स्त्री असो, त्याने आपल्या कपाळी चंदन लावणं गरजेचं आहे. आम्ही नाथपंथी आहोत, आम्ही भस्म लावतो, चंदन लावतो. मी तुम्हाला चंदन लावण्यासाठी सूचित करीन. चंदन लावा आणि दिलेल्या मंत्राचा व्यवस्थित वारंवार वाचून अभ्यास करावा. मंत्र उच्चार करताना कोणत्याही प्रकारचा शब्द चुकीचा जाता कामा नये यासाठी पूर्णपणे अभ्यास करावा. मन एकाग्र करण्यासाठी प्राणायाम, आपल्या श्वासावरती नियंत्रण आणि मनामध्ये येणारे जे विचार आहेत या विचारांवरती पकड मिळवणं गरजेचं असतं. यासाठी मेडिटेशन्स
मेडिटेशन करण्यासाठी मग कोणते मार्ग? तर एखादी ज्योती असेल, एखादा बिंदू असेल, मग तो सूर्य असेल, कुठेही काही मिनटं, काही क्षण त्याच्याकडे पहा, मन एकाग्र करा. ती लांब दिसणारी ज्योती हे तुमच्या भ्रूमध्यावरती येईल. या विषयावरती मी सोहम साधना हे पुस्तक लिहिलेलं आहे. तसेच विभूतीचा कसा वापर करावा यासाठी मी विभूतीशास्त्र या नामाचे पुस्तक याआधीच प्रसिद्ध केलेले आहे. याचा लाभ अनेक साधकांनी घेतला. स्त्री पुरुषांनी, लहान मोठ्यांनी, सगळ्यांनी, श्रीमंत गरीब सर्व लोकांनी याचा लाभ घेतला आणि या प्रती माझ्या इतक्या संपल्या की त्याची पुन्हा पुन्हा मागणी होत गेली. आजही लोक ही पुस्तकं माझ्याकडनं घेत आहेत. केवळ मार्गदर्शन म्हणून मी हे चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्यासारखे साधक ह्या आपल्या समाजाला उपयुक्त आहेत, गरजेचे आहेत. पुढचा समाज चांगला घडवण्यासाठी आपल्यासारखे साधक जर असतील तर समाज चांगल्या उन्नतीच्या मार्गावरती जाऊ शकतो. पैसा, मान सन्मान, उच्चभ्रू वागणं हे सगळं कालांतराने येतच. पैशाशिवाय कुठलीही गोष्ट घडते असं नाही. पण पैसा जर असेल तर मन शांत असतं, पण पैसा नसेल तर मन अशांत होतं, कारण तो गरजेचा ठरलेला आहे. पण हीच तर किमया आहे आपली, की आपण आपलं सर्व दुःख बाजूला ठेवून, आपण किती गरीब आहोत, श्रीमंत आहोत, आपण स्त्री आहोत, पुरुष आहोत, सुंदर आहोत, कुरूप आहोत, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, आपले मान सन्मान बाजूला ठेवून, आपल्या ज्या सबबी आहेत, मला वेळच नाही, मला जमतच नाही, माझं अंगच दुखतं, मला हे होणारच नाही, या सर्व सबबी बाजूला ठेवून गुरुच्या आज्ञेप्रमाणे ते जे आपल्याला योग्य मंत्र देतील त्याचे आचरण करा. मी तर म्हणेन अनुष्ठान करा, छानपैकी साधना करा. साधारण 45 दिवसामध्ये आपल्याला अनुभूती यायला सुरुवात होतेच. ज्यांचं असं म्हणणं आहे की मी आजपर्यंत इतकी साधना केली पण मला कोणत्याही प्रकारचे अनुभव आले नाहीत, तर मी म्हणेन की तो त्यांचा दोष आहे. आपल्यातली जी कमतरता आहे ती शोधण्याचा प्रयत्न करा. इतरांना नाव ठेवू नका. माझा गुरु असा आहे, माझे घरातली अशी आहेत, माझा मित्र असा आहे. आपण काय आहोत हे आपण ओळखायचं आहे आणि म्हणूनच तर हा आपला जन्म आपल्याला मिळालेला आहे. मनुष्य जन्माचे सार्थक करा. तुम्ही सुदृढ झालात ज्ञानाने तर तुमचं कुटुंब सुदृढ होईल आणि तुमच्या ज्या प्रापंचिक समस्या आहेत, प्रपंच तर सर्वांनाच आहे, संसार प्रत्येकाचा आहे, या समस्याचे निराकरण करण्यासाठी नामस्मरण ही एक मोठी गुरुकिल्ली आहे. या नामस्मरणासाठी तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही. केवळ तुमच्या 24 तासामधले 24 सेकंद द्या, 24 मिनटं द्या, पण साधना अशी एकाग्र पद्धतीने करा की जो बोलो वही हो. आज साईनाथांचं चरित्र पाहिलं आपण, स्वामींचं पाहिलं. जरी हे देवगुरु असले तरीसुद्धा प्रत्येकाला साधना चुकलेल्या नाहीत. प्रत्येक साधक हा साधनेतूनच तयार होतो. आज आपण नाथांचा जर इतिहास पाहिला तर प्रत्येकाने 12-12 वर्ष तपस्या केली, तप केलेली आहे. त्यानंतरच त्यांना सर्व प्राप्त झालेलं आहे. कोणीही तूप खाऊन रूप मिळवेल या संभ्रमात राहू नये. काही जण सांगतात की इतका मंत्र जप करा म्हणजे तुम्हाला लगेच लक्ष्मी प्राप्त होईल, वशीकरण होईल, अनेक प्रकारचे जसे आपले षटकर्म आहेत, या षटकर्मामधलं कुठली कर्म होत राहतील. याच्या नादी न लागता आपण नामस्मरणाकडे जास्तीत जास्त जप करण्यापाठी आपण लक्ष द्या. विनाकारण कोणत्याही बोंधूबाबाकडे जाऊन गंडादोरे घालून किंवा अंधश्रद्धेच्या पोटी
बळी न ठरता नामस्मरणावरती जोर द्या. नामस्मरण हा सर्वात मोठा पाया आहे. अध्यात्माचा सर्वात मोठा पाया जर काय असेल तर तो नामस्मरण आहे. आणि जर नामस्मरणामध्ये तुम्ही अत्यंत प्रगल्भ झालात तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगेन, तुम्ही कोणत्याही प्रकारची सिद्धी प्राप्त करण्यासाठी समर्थ असाल. सिद्धी मिळवण्यासाठी केवळ जीवब्रह्मसेवेचं व्रत असावे. नाहीतर एखादी मी सिद्धी मिळवली आणि एखाद्या बाईला मी फसवतो आहे, एखाद्या माणसाला फसवतो आहे, मी भूलभुलैया करतो आहे, असे जे मनामध्ये कपट ठेवून जे सिद्धी करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत. माझे तुम्हाला आवर्जून सांगणे आहे की साधना तुम्ही करताना आपल्या गुरुसेवेला क्रमप्राप्त पकडून त्यांनी दिलेले संपूर्ण मंत्र जप आणि आचरण हे आपल्या आचरणात आणा. मी तुम्हाला ग्वाही देतो या चॅनलद्वारे की जर आपण एकाग्रपणे साधना केली तर आपण यशस्वी व्हाल. चंदन, रुद्राक्षाची माळ, आसन, त्याचप्रमाणे तुमचे वस्त्र, रोजच्या रोज सुशीर्भित होणं, प्राणायाम करणं, ध्यानधारणा करणं, एकाग्रता करणं आणि आपल्या 24 तासातले 24 मिनटं किंवा 24 सेकंद तरी तुम्ही यासाठी द्यावे असं मला वाटतं. आपली हिंदू संस्कृती यापुढे सातत्याने सखोल आणि सज्ञानी राखण्यासाठी, आपल्या येणाऱ्या पुढच्या वंशासाठी त्यांना ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी प्रत्येकाने ज्ञानी व्हावं असं माझं मत आहे. हा विषय मी इथेच संपवतो. पुढील भागामध्ये अनेक साधना आहेत. या साधनेंची फोड मी करणारच आहे. काही प्रश्नोत्तरांचे सदरही आहेत. काही प्रश्न आहेत लोकांचे, त्याचे उत्तरही देणं क्रमप्राप्त आहे, तेही मी देत राहणार आहे. या माध्यमाद्वारे माझा एकच ध्येय आहे की आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावं, आपल्याला योग्य न्याय मिळावा आणि आपले जीवन उज्ज्वल व्हावे. इतकं बोलून मी आपली आभार प्रकट करतो. धन्यवाद.